नमस्कार, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, केम छो, कसं काय, खम्मा बोल। हंसते रहो आप हजारों के बीच में, जैसे खिलते हैं फूल बहारों के बीच में। नमस्कार मंडळी, मी अँकर माधुरी सांडे। थँक्यू सो मच। तुम्हा सगळ्यांसोबत खूप मजा आली। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अँकर माधुरी सांचीज व्लॉग अगेन। आजची रात्र खूप स्पेशल आहे कारण मी आले आहे आपल्या लाडक्या छत्रपती संभाजीनगर MS-20 मधील एक भव्य वेडिंग सोहळ्यासाठी। आय जस्ट रीच द व्हेन्यू अँड लुक ॲट द एनर्जी। इथे एकाच वेळी 2 मोठ्या वेडिंग सुरू होत्या। बाहेर एक जबरदस्त बारात होती आणि तो बँड वॉज ॲब्सोल्युटली अमेझिंग। 2 लोक तर इतका भारी डान्स करत होते ना की मलाही पाय थिरकायचा मोह झाला होता। इट वॉज प्युअर फन। दिस इज द ब्युटी ऑफ आवर सिटी। इथला उत्साह आणि सेलिब्रेशन नेहमीच नेक्स्ट लेवल असतं। बट नाव इट्स टाइम टू हेड टुवर्ड्स आवर संगीत व्हेन्यू। नाव लुक ॲट दिस एंट्रन्स। या लॉन्सचं नाव आहे द पाम ॲट आयकॉन सेलिब्रेशन्स लॉन्स। जसंच मी आत पाऊल ठेवलं असं वाटलं की मी कोणत्या फेरी टेलमध्ये आले आहे। सर्वीकडे चमचमणाऱ्या फेरी लाईट्स आणि त्या झाडांमधल्या केलेल्या रोषणाई, इट इज लुकिंग जस्ट मॅजिकल। म्हणजे खरं सांगू तर खूप सुंदर असं डेकोरेशन होतं आणि एंट्रन्सचं डेकोरेशन सगळ्यात जास्त मॅटर करतं। मोठे प्लॅन्स, छोटे प्लॅन्स आणि त्यावरच्या लाईट्समुळे संपूर्ण वातावरण एकदम शानदार दिसत होतं। आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्री करता ना, तिकडे छोटे छोटे मिनी फाउंटेन्स आहेत। त्याच्यामुळे इतक्या सुंदर वाईब्स येत होत्या ना। म्हणजे ते छोटे छोटे मिनी फाउंटेन्स, त्याच्यावरती ती लाईटिंग्स आणि तो सुंदर असा म्हणजे खूप सुंदर आणि मनाला भावणारा एंट्रन्स खूप छान असं वाटत होतं। अगदी नेचरमध्ये आल्यासारखं छान छान वाटत होतं। आई डोंट नो कि कितना मैं दिख रही हूँ, बट जितना भी दिख रही हूँ होप तो आपको सारा व्यू आ रहा होगा। दिस प्लेस इज वेरी वेरी ब्यूटीफुल। सो अब ये तो हो गई भैया एंट्री। उसके बाद व्हेन आई एंटर्ड एट द जहाँ पे मेरा संगीत में होस्ट करने जा रही थी वो प्लेस पे। सो वहाँ पे लाइक अभी तक हल्दी चल रही थी। तो आई वॉज लाइक कि भाई हल्दी होने के बाद संगीत है, मतलब बहुत टाइम लगने वाला है। सो आई वॉज प्रीटी श्योर कि यहाँ पे बहुत ही टाइम लगने वाला है। तो टिल दैट टाइम आई वॉज टेकिंग पिक्चर्स, लाइक स्क्रिप्ट बना रही थी, सीक्वेंस ले रही थी, बिकॉज सारी चीज़ें करना इज़ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग। हल्दी की रस्में चल रही थी तो आई थॉट कि चलो थोड़ा एक्सप्लोर करते हैं। आणि मग काय फिरता फिरता माझी नज़र पडली इथल्या केटरिंग सेटअपवर। बाप रे, अभी यहाँ हल्दी की रस्में चल ही रही थी तो मैंने सोचा क्यों ना यहाँ के इंतज़ामों पर नज़र डाली जाए। एंड ट्रस्ट मी, इट वॉज वर्थ। आणि काय सांगू तुम्हाला, इथलं ते रॉयल ब्रास केटरिंग सेटअप पाहून मी तर थक्कच झाले। हे बघा, पितळाची उंच उंच आणि नक्षीदार भांडी किती ऑथेंटिक आणि भव्य वाटतायत ना। सगळं जणू एखाद्या मोठ्या राजवाड्याचा थाट असावा। नुसती जेवणाची चवच नाही तर ही मांडणीसुद्धा पाहुण्यांचं मन जिंकून घेणारी आहे। खरंच अशा सादरीकरणामुळं कार्यक्रमाची रंगत अजून वाढते।
आता हळूहळू संध्याकाळ रंगत गेली आणि वेळ झाली संगीत सोहळ्याची. लाईट्स ऑन झाले, म्युझिक सुरू झालं आणि माहोल एकदम सेट झाला. अँकर म्हणून जेव्हा मी स्टेजवर गेले तेव्हा समोरचा उत्साह पाहून मलाही खूप भारी वाटलं. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तो महाराष्ट्रीयन पेहराव खरंच खूप देखणा होता. मग काय, एकामागून एक धडाकेबाज परफॉर्मन्स सुरू झाले. कधी जुनी गाणी तर कधी लेटेस्ट सॉन्ग, लेटेस्ट मराठी हिट्स. वहिनींचा तो नखरेल डान्स आणि काका काकूंची ती गोड केमिस्ट्री. खरंच संगीत सोहळा म्हणजे कुटुंबाला एकत्र आणणारा दुवा असतो. नाचता नाचता कोणालाच वेळेचं भान राहिलं नाही आणि खरंच खूप जास्त मज्जा इकडे आली. आम्ही मध्ये काही खेळ घेतले, मुलाकडचे आणि मुलीकडचे चढाओढ लावली. वर पक्ष किंवा वधू पक्ष असो असा गोंधळ सुरू केला. पण शेवटी जिंकलं ते फक्त मनोरंजन. प्रत्येकाची एनर्जी इतकी नादखुळी होती ना की डीजेला थांबवणंही कठीण झालं होतं. रात्र वाढत होती आणि संगीताचा जोरही ऐकॉन लॉन्सचा तो परिसर, छान थंडीची चाहूल आणि आपुलकीची माणसं हे अनुभवायला खूप मज्जा आली होती. आणि या साडीचं किती कौतुक करावं ते खरंच कमी आहे, कारण ही साडी घेतली आहे माझ्या मम्मीने आणि खरंच ही साडी घातल्यानंतर खूप खूप छान भेटत होती. ट्रस्ट मी याच्या ऑनलाईन कॉपीज खूप बघितले होते, बट ऑनलाईनचा क्लोथ आणि ओरिजिनल क्लोथ यामध्ये फार डिफरन्स आहे. बट दिस साडी इज व्हेरी बेस्ट. तुम्ही देखील अशा प्रकारच्या साड्या तुमच्या वेडिंग फंक्शनमध्ये घालू शकता, बिकॉज याने तुमचा लुक खूप रॉयल होतो. आणि तसंच तुम्ही पूर्ण संगीतचा सेटअप देखील बघू शकता, खूप ह्यूज होता. एकदम अमेझिंग एंट्री देखील झाली होती. सो खूप छान मला वाटत होतं हा इव्हेंट करताना. ऑल्सो या इव्हेंटचा पार्ट 2 देखील आहे, ज्याच्यामध्ये मी वेडिंग होस्ट केली आहे. तर तो व्लॉग देखील लवकरच येणार आहे. सो तो व्लॉग देखील बघायला मिस करू नका, कारण त्याच्यामध्ये ब्राईड आणि ग्रूमची अगदी शाही पद्धतीने एकदम भव्य दिव्य ब्राईड आणि ग्रूमची स्पेशल एंट्री आहे. सो दॅट एंट्री इज रिअली स्पेशल. प्लीज डोंट मिस इट. अँड ऑल्सो ब्राईड आणि ग्रूमचा डान्स सगळ्यात जास्त छान आणि स्पेशल होता. ब्राईडही खूप सुंदर डान्स करते आणि ग्रूमही खूप सुंदर डान्स करतो. दोघांचाही डान्स खूप छान आणि उत्तम झाला होता. दोघांनी एकमेकांना सरप्राईज परफॉर्मन्स ऑल्सो दिला होता. अँड ऑल्सो त्यांच्या फ्रेंड्सने देखील खूप छान प्रकारे स्टेजवरती धुमाकूळ घातली. सो आय जस्ट लव्ड ओवरऑल संगीत. सो संगीत ख़त्म होने के बाद यहाँ पे सब लोग डीजे एन्जॉय कर रहे थे. अँड जस्ट लुक ॲट हर, शी इज़ सो ब्युटिफुल, आर ब्युटिफुल ब्राईड. मला खरंच खूप तिचा स्वभाव आवडला, खूप छान आहे ती. अँड देन जातावेळी आम्ही गेलो शिवाजीनगरचा जो टनल आहे ना तिथनं. ॲक्च्युली मला माहीतच नव्हतं, जेव्हापासून मी दुसरीकडे शिफ्ट झाली आहे मला कल्पनाच नव्हती की तिकडे इतका सुंदर टनल झाला आहे आणि इतकं छान वाटत होतं ना या टनलमधून जाताना. खरंच खूप जास्त ग्रो होतं आहे सगळं काही आणि खरंच सगळं बघून खूप छान आनंद देखील भेटत आहे. हा होता माझा आजचा अनुभव. होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.